हॅलो नमस्कार, मी प्रतिभा तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपल्या चॅनलवर, ज्याचं नाव आहे व्लॉगर परी। तर आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुंदर जाऊन तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होत। तर इथे ना आम्ही आता गावाकडे आलेलो आहे, कारण आज आमच्याकडे मतदान आहे आणि आमचं मतदान ना सगळ्यांचं गावाकडेच असतं, त्यामुळे त्या दिवशी आम्हाला गावाकडे जाऊनच मतदान करायला लागते। तर इथं गावाकडे आल्यानंतर मतदान केलं आणि त्यानंतर आराम केला आणि दुपारनंतर आम्ही इकडे आमच्या डोंगरावर म्हणजे घाट 6 किलोमीटरचा घाट चढून गेल्यानंतर आमचं गाव आहे आणि हे शेताडं जायचं असेल का नाही असं डोंगर भाग आहे पूर्ण। मग तर आज आम्ही का नाही करवंद काढायला चाललेलो आहे आणि हा नवीन रस्ता तयार केलेला आहे, म्हणजे हे पूर्ण डोंगर होतं आणि ते डोंगर आता कुणीतरी का नाही घेतलेलं आहे। तर त्यांना कनी असं पूर्ण रस्ता करायचा होता, पण त्यांना कनी रस्ता सापडत नव्हता। ज्यांना जिथंपर्यंत त्यांना रस्ता करायचा की त्यांना मार्ग सापडत नव्हता। त्यांनी बरेच इंजिनियर कनी बोलवले होते बाहेरून, तरी त्यांना कनी सगळे इंजिनियर असे माघारी गेले, कारण त्यांना वाटच कळत नव्हती। त्यानंतर शेवटी सगळ्यात कनी आमच्या अण्णाने म्हणजे माझ्या सासऱ्यानं बोलवलं होतं, कारण त्यांचा जन्म तिथे झाला होता, त्यांचं बालपण तिथे झालं होतं आणि मुळात त्यांचं शिक्षणही इंजिनिअरिंग झालं होतं। त्यामुळे त्यांनी मार्ग दाखवला आणि त्यानंतर हा रस्ता तयार झाला। मी तर पहिल्यांदाच ह्या भागाला की नाही आमच्याकडे हा डोंगराचा जो भाग आहे की नाही वरचा आहे, तर ह्याला घबी काय काहीतरी असं म्हणतात घबीला। तर इथे ना पहिला रस्ता नव्हता, त्यामुळे कोण असं जी पहिल्यातले लोक डोंगर चढून जायला ज्यांना माहीत आहे तीच लोक यायची, आमच्यासारखे काय कधी येत नव्हते। मी पहिल्यांदाच इथं आलेले। तर इथे आता वरपर्यंत कनी रस्ता केल्यामुळे गाडी जाऊ शकते, तिथनं मग पुढं कनी थोडं अंतर गेलं की लगेच कनी करवंदाच्या जाळ्याच म्हणावं लागेल, कारण वेल म्हणजे कसं वेल असं वर चढतो आणि झाड कसं असं मोठी झाडं असतात, त्याचा बुंदा वगैरे असा मोठा असतो। तर करवंदाची कनी जाळ्या असतात, जाळ्या म्हणजे थोडंसं असं झाडासारखं आणि पूर्ण असं पसरलेलं असतं, म्हणून त्याला करवंदाची जाळं म्हणतात। हा रस्ता बघा कुठून कसा गेलेला आहे, खूप अवघड रस्ता आहे। चला तर आपण पहिल्यांदा कनी तिथं जिथंपर्यंत गाडी जाते तिथंपर्यंत जाऊया आणि तिथून मग आपण चालत जाऊया। तिथून काय थोडंसं म्हणजे लगेच जाळ्या करवंदाच्या चालूच होतात, इतक्या भरपूर प्रमाणात करवंदाच्या जाळ्या असतात। आणि आता कनी पहिलं तुम्हाला ह्याचं माहीत असेल, तोरणं माहिती आहेत का? तोरणं, तर तोरणाचा सीझन असतो एप्रिल महिन्यात, त्यानंतर जांभूळ असतं, त्यानंतर मग काजू, आणि आता काजूचा पण आता बहर कमी आलेला असतो आणि आता करवंद असते आणि करवंद आणि आंब्याचा सीझन असतो आता। तर आता करवंद भरपूर प्रमाणात चालू झालेले असतात, कारण पहिला पाऊस पडे तोपर्यंतच करवंद खायला येतात, नाहीतर एकदा पहिला पाऊस पडला की करवंदांच्यामध्ये की आळ्या तयार व्हायला लागतात, त्यानंतर करवंद खाली जात नाहीत। त्यामुळे पहिला पाऊस पडायच्या अगोदरची करवंद सगळ्यात चांगली असतात। तर आता आम्ही पोहोचलेलो आहे तिथं करवंदाच्या जाळीजवळ, आणि पहिल्यांदा एक करवंद खाऊन बघायचं, जे करवंद गोड लागलं की नाही तर त्या जाळीचे सगळे करवंद गोड म्हणायचे, आणि आंबट लागलं तर तिथं सोडून द्यायचं, ते जाळं करवंद तोडायचे नाहीत। आणि कधी पण करवंद काढताना हाताला पाण्याचा हात लावायचा, म्हणजे कसं हाताला जो चिकटपणा असतो की त्याचा चिक, तर ते नंतर जर पाणी लावलं नाही की नाही ते चिकटून बसतं हाताला आणि हाताचं पण निघत नाही, आणि ते करवंद पण कनी अशी गट्टू अशी सुट्टी होत नाही, त्यामुळे पाण्याचा हात लावायला लागतं। आणि ह्या जाळ्यासनी कनी काटं भरपूर प्रमाणात असतात। तर जिकडं बघल तिकडं असं जाळीला कनी करवंद भरपूर प्रमाणात लागलेली, पण तोडायला कनी इतका वेळ लागतो, म्हणजे आपण म्हणतो की नाही ते करवंदवाली बाई, तुमच्याकडे करवंदाला काय म्हणतात? त्या साईडला ह्या साईडला बाई, इथं तोड। हॅलो, हॅलो, हळू ना काय पेंढर रे दे बुट्टी का ते पण मग हे घे, ती बुट्टी टाकू कडू लागते ती काय असे म्हणजे तरुण भाजी खाऊनच जायची माझी, आज फक्त मटण खाणार आहे मी। ते सापडायला लागले
माहिती आहे त्याचं माणूस द्यायचं नाही ते माझ्या छोटं चालतंय नको ते तेव्हा लागणार नाही हे वर आहे बघा हे चालतंय अरे ते चुकलं मी आता ती फांदी वडली होती माझ्या नजरेनं गेलं की हे चालतं आमच्याकडे करवंदच म्हणतात एक एक डोंगराची मैना म्हणतात परत भरपूर प्रमाण म्हणजे असं काय काय नावं आहेत ज्याच्या त्याच्या भागात कनी जी ती नावं आहेत तर आमच्याकडे करवंद म्हणतात तर कनी त्या बायका देताना म्हणजे थोडंसं देतात आणि आपण कसं 2-4 अजून द्या मागून घेतो आहे पण तुम्हाला माहिती आहे ही एवढीशी बुट्टी भरायला तर आम्ही कनी 5-7 जण असेल तर आम्हाला 1.5-2 तास लागले असतील इथे तर कनी त्या बायका एकट्या सकाळी आल्या कनी संध्याकाळी 5 वाजता निघून जातात दिवसभर ही करवंद कनी त्या तोडत असतात तेव्हा कुठं एक बुट्टी भरते तर आपण ना कधी पण तुमच्या दारात जर करवंदवाली बाई आली तर तिच्याकडे कनी अजून 2 द्या अजून 4 द्या असं नका मागू कारण करवंद तोडताना काय त्रास होते की नाही त्याचा अनुभव आज आम्हाला अजून इकडे डोंगरात कनी आळू भेटतात परत अजून पेंढरं म्हणून असतात जी ह्याच दिवसात कनी असतात त्याची थोडीशी कडवट तुरट भाजी असते पण ती पण चवीला चांगली असते पेंढरं बघा त्याचं नाव आहे तुम्ही जर कधी ऐकलं असेल तर सांगा त्या पेंढराचे कनी उकडून त्याच्यातलं बी काढायचं आणि तुरीची डाळ घालून कनी तेल भरपूर तिखट मीठ कांदा असं घालून कनी त्याची भाजी बनवली जाते वरचे खाली खाली पाण्याच्या हातावर पाण्याच्या हातात नाही असे 2 जाळ्या मिळाल्या तर तुमची मोठी आणि त्यांना शुगर वगैरे असते की नाही त्यांच्यासाठी ती भाजी उपयोगात असते असं म्हणतात चला बाबा शेवटी आमची कनी छोटी बुट्टी का असेल ना भरलेली आहे आम्ही आता आमच्या शेताकडे चाललेलो आहे कारण अजून आमच्या आता शेताकडे 1 ते 1.5 तास तिथं जाईल कारण आंबे पिकत आलेले की नाही ते असं पाडायला आलेले आंबे झाडाचे काढून ठेवायचे आहेत चढावर पलीकडचं तर आता रस्ता वर गेलेला नाही तिथं खाली वळलो ना आपण इकडं त्याला तर आत गेला ते खाली चला तर आता आपण कनी आपल्या शेतात आलेलं आहे हे बघा काजूचा बहर संपलेला आहे कुठेतरी एखाद दुसरा कनी काजू अजून झाडाला आहे आणि कुठेतरी अजून कोवळे आहेत म्हणजे अजून लागलेलेच नाही तसे बिया फक्त छोट्या छोट्या कोवळे आपण तुम्ही काजूच्या बियांची आमटी कधी बघितले काय काजूगर कोवळे असतात तर तसे काजूचे बिया अजून आहेत तर हे बघा आंबे पण आहेत आंबे आता थोडे कसं पाऊस ढगाळ वातावरण झालं की नाही आंबे गळून पडतात तर थोडं कनी असं आंबं गळून पण पडलेले आणि थोडे असे झाडाला आहेत ते आता पिकलेले बघायला आलेले दिसले की काढायचे ते काय आम्हाला काही समजत नाही मला तर अजिबात समजत नाही अण्णा आमचे ते बघत होते देठाच्या कडेला ते खड्डा पडला की म्हणायचं आंबे पिकत म्हणजे पाडायला आलेले तर ते काढून ठेवायचे तर तळं पण आहे आमचं शेततळं असं तयार केलेलं आहे तर पावसाचं पाणी त्यामध्ये साठवलं जातं आणि ते पाणी ह्या झाडांना सगळ्या दिलं जातं मागच्या एका व्लॉगमध्ये कनी केळीची बाग पण आमची दाखवली होती अशी छोटीशी केळी होती पण ते केळी काढल्यानंतर कनी केळीची झाडं काढून परत टाकावी लागते त्यामुळे ते आता संपलेलं आहे तर मी थोडंसं आम्ही 1 तासभर फिरलो असेल ते काय आंबे पाडायला आलेले ते काय समजत नव्हते त्यामुळे कनी फक्त अण्णांच्या मागून कनी असं फिरून 1-1.5 तास काढला त्यानंतर थोडंसं बसायचं आणि फिरायचं असं चाललं होतं कारण इतका आज आम्ही फिरलेलो होतो कनी त्यात कसं गरमी पण भरपूर आहे त्यामुळे कनी
असं ऊन पण जास्त लागत होतं. तर मला एक काजू पण सापडलेला आहे, तुम्हाला मी दाखवते. झाडालाच पिकलेल्या काजूची चवकणी वेगळीच लागते, कारण घरात आणून ते पिकवलेले काजू आणि झाडाला पिकलेले बिना केमिकलचे काजू ह्यात कणी खूप फरक असतो. हे बघा, एक झाडालाच कणी पिकलेला काजू सापडलेला आहे मला. आम्ही 3-4 बुट्टे आंबे मिळाले असतील तेवढेच काढले, कारण घराकडे जाऊन जेवण पण आवरायचं होतं, त्यानंतर परत आम्हाला निघायचं होतं. त्यामुळं आमच्याकडे गडबड चाललेली होती अण्णांना की चला की लवकर. मला तर इतका कंटाळा आलेला की कधी बंद करून घराकडं जायला मिळालं असं झालेलं. एवढं ऊन लागत होतं, त्यात ते आंबे पाडायला आलेले पण समजत नव्हते, नुसतंच फिरायचं चाललं होतं आमचं. चला तर ह्यासोबतच कधी आजचा व्लॉग पण मी इथंच बंद करते. तुम्हाला आजचा व्लॉग आमच्या शेताकडचा कसा वाटला ते नक्की सांगा, आणि माझा व्हिडिओ आवडत असल्यास लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.